अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाच्या या संघर्षामुळे याची झळ आहे ती सर्वत्र पसरताना आपल्याला दिसत आहे। याची झळ आता भारतात देखील पोहोचली असून याच संघर्षामुळे आहे ते गॅसच्या सिलेंडर दरामध्ये आहे ती वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आहे ती 60 रुपयांची वाढ केली आहे। त्यासोबतच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये आहे ती 115 रुपयांची वाढ केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आधी घरगुती सिलेंडरची किंमत होती ती कोल्हापूरमध्ये होती ती 856 वर होती आणि आता त्यामध्ये 60 रुपयांची वाढ होऊन आहे ती 916 रुपयांपर्यंत आहे ती पोहोचली आहे। यासोबतच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये आहे ते 115 रुपयांची वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या नवीन सिलेंडरची दर आहे ते आजपासूनच तात्काळ लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका आहे ते स्वयंपाकघराच्या बजेटवर त्यासोबतच रेस्टॉरंट आणि व्यावसायिकांवर आहे ते पडणार आहे। जगभरातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आहे ते भारतातील सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागल्याचं चित्र आता आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्ष आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आतापर्यंत याची झळ आहे ती संपूर्ण भारतामध्ये आहे ती पडली होती आणि आता त्यासोबतच कोल्हापूरला देखील याची झळ आहे ती आता पोहोचली आहे। पूर्वेतील संघर्षामुळे आहे ते इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारत सरकारने आवश्यक वस्तू अधिनियम लागू करत व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध घातले आहेत। त्याचमुळे एकंदरीतच या घरगुती आणि व्यावसायिक गॅस दरांमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे स्वयंपाकघराचं बजेट आहे ते कोलमडताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच घरगुती गॅस सिलेंडरचा वापर आहे ते जपून करावा असं देखील आवाहन आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। एकीकडे पाहायला गेलं तर अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाची झळ आहे ती जगभर पोहोचली आहे। त्याची झळ देखील आता कोल्हापूरमध्ये देखील पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आहे तो या संघर्षाची झळ आहे ती पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच हे युद्ध आहे ते थांबलं पाहिजे आणि जगभरात शांती पसरली पाहिजे अशी विनंती नागरिकांच्या वतीने करण्यात येते। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।